आपलं कोण हे सुखात कधीच कळत नाही. ते फक्त आपल्या पडत्या काळात कळतं. जेव्हा आपल्या हातामध्ये पैसा असतो, प्रतिष्ठा असते, तेव्हा सगळे आपले असतात. आपल्या भोवती फिरतात, हसतात, बोलतात, मजा करतात. कारण त्यांना आपल्याकडून काही ना काहीतरी अपेक्षित असतं. पण जेव्हा आयुष्य एखाद्या कठीण वळणावर येऊन थांबतं, तेव्हा हेच चेहरे धूसर होतात आणि अचानक आपण एकटे पडतो. आश्चर्य म्हणजे ह्याच लोकांना आपण त्यांच्या पडत्या काळात मदत केलेली असते. तरीही गरजेच्या वेळी हे लोक डोळे चुकवतात. अशा क्षणी कळतं आपल्या भोवती अनेक असतात, पण आपले फार थोडे असतात. म्हणूनच मदत करताना नेहमी विचार करा, तो खरा आपला आहे का, की फक्त आपल्यासोबत आहे. हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना. दुपारची वेळ आहे आणि आता जेवणं वगैरे झाली आणि चला म्हटलं आता ना संपूर्ण किचन जरा स्वच्छ करून घेऊया. दिवाळी झाली, फराळ झाला, फराळाचे डबेही घासून झाले. पण काय झालं ना, थोडीफार स्वच्छता अजूनही राहिलेली आहे. थोडीफार नाही ताईंनो, माझी तर भरपूर कामं पाठीमागं राहिलेली आहेत. एक एक काम म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि काही टिप्ससुद्धा शेअर करूयात म्हणून असा विचार केलेला आहे मी. तर रोज आता एक एक ब्लॉग क्लिनिंगचा तुमच्याबरोबर येईल. कारण काय होतं ना की आज हे काम करूया, मग एकच काम माझ्याकडून होतं. ज्या दिवशी मी ठरवते की 3 कामं माझ्याकडनं झाली पाहिजेत, त्या दिवशी एकच काम माझ्याकडून होतं आणि बाकीचे दोन्ही कामं राहतात. तर असं होतं कधी कधी. आणि इकडं दादांची माझी मस्करी चालू आहे. येऊन मी कामात असेल ना की काहीतरी बोलणार, मग काहीतरी चेष्टा मस्करी असं होतं. आणि मग असं हसत खेळत कधी काम पूर्ण होतं ना तेच कळत नाही मला. तर ही दुपारची वेळ होती. बऱ्यापैकी माझं जे महत्त्वाची कामं होती, पॅकिंग वगैरे होतं ना, पार्सल काही जाणार होतं, तर ती पॅकिंग मी आधी करून घेतलं. त्याच्यानंतर शिवणकाम पण बाकी होतं माझं भरपूर. तर मशीनवर पण बसले होते ना मी, त्याच्यामुळं मग हे किचनचं जे काम होतं सकाळी सकाळी जे की आटपायला पाहिजे. आपण एखादं काम करत असलो ना किंवा घरीच आहोत आपण, पण आपल्याला ना घरी राहून सुद्धा काहीतरी पैसा कमवायचा आहे, काहीतरी आपलं आपण काम करत आहोत, तर ते एक जॉबप्रमाणे करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी ना एक सेपरेट वेळ असला पाहिजे आणि त्या वेळात आपण कुठलंच काम नाही केलं पाहिजे, फक्त तेच काम केलं पाहिजे. तर त्यासाठीचं मॅनेजमेंट जे आहे ते मी लवकरात लवकर म्हणजे बसवणार आहे. वेळ जे आहे माझं शेड्यूल व्यवस्थित करणार आहे. पण आता काय होतं ना, जे काम आपल्याला आधी करायचं आहे ना, म्हणजे जसं की आता मला घरातल्या कामांना उशीर होतो, पण मला जी बाहेरची कामं असतात, पार्सल लवकर पॅकिंग करून पाठवायची असतात आणि मग त्यानंतर परत जे काही माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम असतं ना, तर ते मला सगळ्यात आधी करावं लागतं. मग ह्या कामामध्ये की नाही घरातली कामं थोडी पाठीमागच राहत आहेत. तर लवकरात लवकर मी ह्या रुटीनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुपारचं ना असं ऊन येतं, मग ही सगळी जेवणाची नाश्त्याची भांडी जी आहेत ना ती तशीच पडलेली असतात कट्ट्यावर. तर ते जरा मी बदलणार आहे. ते रुटीन खरंच मला पण नाही आवडत की ते दिवसभर कट्ट्यावरचं ते भांडी वगैरे तशीच ठेवायची आणि मग हे काम करत बसावं लागतं. एकतर मी मशीनवर, शिलाई मशीनवर तरी बसलेली असते काम करत, नाहीतर मग मोबाईलवर तरी काम करत बसलेली असते, नाहीतर मग पॅकिंग तरी. तर त्यामध्ये खूप वेळ जातो. कधी कधी मला बाहेर पण जावं लागतं काही चौकशी करण्यासाठी किंवा खूप काही गोष्टी आपण जेव्हा नवीन सुरुवात करतो ना तेव्हा खूप शिकावं लागतं. प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला नवीन असते ना, तर प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला ना अनुभव येत असतो, असं होतं. तर मग बाहेर पण बराचसा वेळ जातो. तर यासाठी का नाही एक व्यवस्थित असं शेड्यूल बसून ना ते रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण आता बघा दुपारची वेळ आहे ना, तर चला मग म्हटलं सगळी कामं झालेली आहेत. मोबाईलचं व्हिडिओ एडिटिंग पण झालं होतं. त्याच्यानंतर मग काही जे रिप्लाय आहेत ना, रिप्लाय पण द्यावे लागतात काहींच्या मेसेजला. व्हॉट्सअपला जे रिप्लाय करतात ते मेसेज करतात त्यांना रिप्लाय करावा लागतो. आणि मग त्यानंतर इतर काही कामं. तर या कामांमध्ये ना हे काम राहिलं होतं माझं किचन कट्टा सकाळी सकाळी मी क्लीन केला नव्हतं. तर चला म्हटलं दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळी ना आमच्या घराकडे असं म्हणजे किचनमध्ये असं छान ऊन पडतं ना, तर त्यावेळेला मग संपूर्ण किचन जे आहे, टाईल्स जे आहे ना त्या क्लीन करून घेतल्या. सगळं काम जर आपण एकदमच काढलं की नाही तर मग खूप लोड येतो, म्हणून मग वरच्यावर ना मी अशा टाईल्स वगैरे धुवून टाकत असते. आणि आता माझ्याकडे एक क्लीनर आहे, ते पाहिजे तर मी तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर ते थोडंसं स्प्रे केलं ना स्टाईलवर, खिडकीवर म्हणा, टाईल्सवर आणि खिडकीवर म्हणा, तर मग एकदम स्वच्छ होतात बरं का. टाईल्स पण खिडकी पण एकदम चकचकीत होते.
आणि त्यामुळं ना ते आता पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करते ते लिक्विड कुठलं आहे काय आहे. तर मी साध्या पाण्यानं धुवून घेतलं, साबण लावून आपलं घासून घेतलेलं आहे विम लिक्विडनेच आणि स्वच्छ झाला कट्टा. आणि दुपारच्या वेळेला असं ऊन पडतं ना, एक 4-4:30च्या आसपासचं हे टायमिंग असणार आहे. तर ते चुरमुरे जे होते ना तेच कट्ट्यावर ठेवून दिले होते मी जरा गरम व्हायला, म्हणजे भडंग वगैरे केलं ना तर जास्त भाजावे लागणार नाहीत. आणि मग इथं खाली आलेली आहे. काय मग काय मज्जा केली? पीटी पिरियड होता. भूक लागली का? हा भूक लागली का काय? आले मी 5 मिनिटात. 5 मिनिट आले रे, 5 मिनिटात कपडे धुवून. काय हा हा हो वाग्या 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 ए ए ए मला नाही माझ्याकडे नको येऊ. होय थांब होते ना. हा कवतीच्या आहे ना हो. तर ना काही ताईंनी बघा मागच्या व्हिडिओमध्ये ना कमेंट केली होती की ताई तुम्ही कपडे कसे धुता आणि कपडे धुतानाच्या काही टिप्स आमच्याबरोबर शेअर करा, म्हणजे त्या आम्हाला पण उपयोगी पडतील. तर मी काही रोज नाही हाताने कपडे धुवत. तर जसं की बघा आत्तापर्यंत ना मी 12-13 वर्ष झाले कपडे हातानेच धुवत होते. आत्ता 2 वर्षापूर्वी मशीन घेतलेली आहे मी, वॉशिंग मशीन, आणि ती पण कितीतरी वेळा बिघडली आणि कितीतरी वेळा मी हातानेच कपडे धुवत होते, तुम्हाला माहिती आहे. तर मग म्हटलं चला आता हे किचन कट्टाचे जे टॉवेल आहेत ना ते मी भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये निरमा पावडर टाकून, आणि 2-3 तास छान भिजवून घेतलेले आहे, कारण ते चिवट आणि चिकट तेलकट असतात ना त्याच्यामुळं गरम पाण्यामध्ये मी भिजवते. आणि मग त्यानंतर पावडरमध्ये जरी भिजवलेले असले कपडे तरीसुद्धा ना धुताना मी साबण लावते. आणि जसं की आपण जास्त साबण लावू की नाही तसं आपण कपडा जास्त घासतो, आणि आपण जसं कपडा जास्त घासू ना तसं तो कपडा इतका स्वच्छ होतो ना, आणि त्यातला वास वगैरे जातो, पटकन तेलकटपणा निघतो. तर त्यामुळं ना किचन कट्ट्याचे टॉवेल आहे ना नेहमी मी गरम पाण्यामध्येच भिजत घालते. अजून एक टिप सांगते तुम्हाला मी. किचन कट्ट्याचे टॉवेल असू दे, पाय पुसणे असू देत किंवा आपले कपडे असू देत, ते कपडे ना 2 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ भिजत नाही घालायचे, नाहीतर मग कपडे ना असे इरतात, फाटतात, कुसतात. आणि किचन कट्ट्यावरचे जर टॉवेल आहे ना 2 तासापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवले ना मग तर ते अजिबात निघत नाही, कारण गरम पाण्यात आपण भिजत घालतो ते लगेच पाणी थंडसुद्धा होतं 2 तासामध्ये. आणि मग जो काही मळ निघालेला असतो गरम पाण्यामुळे, मळ ढिला झालेला असतो ना, तर तो पुन्हा तसंच म्हणजे थंड झाल्यानंतर मळ तितकाच तो त्याला कपड्याला बसलेला असतो. त्याच्यामुळं थोडंसं कोमट पाणी झालं, गरम पाण्यामध्ये भिजत घातले की कोमट पाणी झालं भिजत घातल्यानंतर की लगेचच आपल्याला ते किचनचे टॉवेल जे आहेत, नॅपकिन जे आहेत, तर ते लगेचच धुवायला घ्यायचे आहेत. ही एक टिप झाली बघा. आता मी काही मोजत बसत नाही, पण मला जसं मी करते ना तसं तुम्हाला सांगते. त्यानंतर आहे ना
कपडा आहे ना, जे तेलकट कपडे आहेत ना तेच फक्त ब्रशने घासायचे. आपण रोजचे कपडे धुतो की नाही, रोजचे म्हणजे जे तुम्ही घालत असाल त्या कपड्यांना कधीच तुम्ही ब्रश लावू नका. तुम्ही जर रोज तुमच्याकडे मशीन नसेल आणि तुम्हाला कपडे रोज धुवावे लागत असतील तर तुम्ही कुठल्या जागेवर कम्फर्टेबल आहात, तुम्हाला सोयीस्कर असा दगड आहे का, किंवा काही जण आता पाटा पण घेतात बरं का कपडे धुवायला. हा जो दगड आहे ना तो आमच्या जुन्या घरी होता. म्हणजे आता हे घर आम्ही जे बांधलं आहे ना त्याच्या पलीकडे 4 घरं सोडून आमचं जुनं घर होतं. त्या घरामध्ये तर मी काही राहिली नाही खरं तर. आजूबाजूला मी बघते कारण आता इकडून जनावरं पण निघतात, त्याच्यामुळं आपलं गार्डन जे आहे ना ते स्वच्छ करून घेतलेलं आहे. एवढं झाडं झुडपं पण नाही आहे, पण मला असं वाटतं कुठेतरी दगडाखाली वगैरे जनावर आहे की काय, कारण मी एकदा 2दा 3दा बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मला भीती वाटायला लागली नाही. इकडे अलीकडे सारखेच जनावरं निघायला लागलेली आहेत म्हणून. तर वर पण आहे का, किंवा तुमचे दादा आहे ना चेष्टा पण करतात वरून काहीतरी दोरा सोड, कागद सोड आणि मला घाबरवतात असं आहे. तर असो, आता इकडे बघा काय करायचं आहे, रोजचे जे कपडे आहेत ना तर ते साध्या पाण्यामध्ये भिजत घालायचे. आता रोजच जर सगळे घरातले कपडे तुम्ही मेंबर्स जास्त असाल टाकत असतील धुवायला ना, तर तुम्ही काय करायचं, सकाळी सकाळी तुम्ही जेव्हा आंघोळीला जाताना तेव्हाच पावडरचं पाणी तयार करून ठेवायचं एका बकेटमध्ये आणि सगळ्यांना त्याच बकेटमध्ये कपडे टाकायला सांगायचे. म्हणजे जसं जसं ज्यांच्या आंघोळी होतील तसं तसं त्या बकेटमध्ये जे जे कपडे टाकत जातील तर ते आपोआपच भिजले जाणार आहेत. आणि मग तुमची सगळी डब्याची स्वयंपाकाची कामं झाली ना की मग लगेच तुम्ही कपडे लगेचच धुवू शकता. आणि जे रोज वापरतो ना आपण कपडे ते काही इतके जास्त मळलेले नसतात आणि जास्त साबणही लावावं लागत नाही. मी तर इतक्या स्पीडनं कपडे धुवायचे ना, म्हणजे मी जवळजवळ मला 12-13 वर्ष मी कपडे धुवत होती ना, प्रॅक्टिस झाली होती. आणि जे काम आपण सारखं करतो की नाही तेच काम आपल्याला म्हणजे एकदम स्पीड पण आपलं वाढतं आणि आपल्याला ते येतं पण. कारण आपण एकच काम जर सारखं केलं ना तर नक्कीच आपण एक्सपर्ट होतो बरं का त्या कामामध्ये. मग ते कुठलंही असू दे, हेच काम नाही बरं का, झाडून लोटून किंवा घरातलंच नका म्हणू तुम्ही, बाहेरचं सुद्धा. तर असो, आता इकडे बघा माझे पटपट कपडे धुवून झालेले आहेत आणि सध्या ना इकडं खाली येणंच होत नाही आहे. मला गार्डनिंगचं पण काम करायचं आहे. जसं की सुरुवातीला मी म्हटलं की बरीचशी कामं माझी पेंडिंग आहेत, ती मी आता तुमच्याबरोबर शेअर करेन. पण सगळी कामं आहे ना म्हणजे करत शूट करणं होत नाही. आणि मग नंतर सगळी कामं झाल्यानंतर एडिटिंग करायचं म्हटलं की एवढं म्हणजे अंगामध्ये जीवच राहत नाही असं होतं. तर तरीसुद्धा ना मी प्रयत्न करणार आहे, कारण तुम्हाला माझे साधे सिंपल का असेना पण डेली ब्लॉग्स बघायला आवडतात. किती छान दिसतोय तू. एवढा मेकअप का केला तू? असंच का? असंच करायचं असतं. असंच करायचं असतं होय. आता चड्डीला बी पावडर लावलीस का? चड्डीला पावडर दिसते. चड्डीला तर असंच लागली, जर पावडर लावलं तर असंच होतं. आरशात बघ आधी तुझं तोंड. चल, तुला काय फॉरेनर व्हायचंय का? फॉरेनर व्हायचंय तुला? मग एकाच दिवशी अख्खा डबा लावणार का पावडरचा? आ? तर देवांश स्कूलमधनं आला, तुम्ही बघितलं मी कपडे धुवायला जात होते तेव्हाच तो आला होता आणि त्याने कपडे वगैरे स्वतःच्या हाताने बदलले वगैरे, पण एवढा मेकअप केला ना की काय विचारायलाच नको. असं असतं कधी कधी मुलांकडे नाही लक्ष दिलं तर असं करतात. तर असो, आता या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. आणि मी कपडे धुण्याच्या टिप्स काही आवडल्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला, बाय बाय.